मगाशी बोलता बोलता आपण एका विषयाबद्दल बोललो नाही आणि मला फारच इंटरेस्ट आहे त्याच्याविषयी. तो म्हणजे तू इतर एका मुलाखतीत बोलताना असं म्हणली होतीस की भारतीय स्त्रीवाद हा पाश्चात्य स्त्रीवादापेक्षा थोडा निराळा असू शकेल, त्याचं स्वतंत्र कॉन्ट्रीब्युशन असू शकेल. तर त्याच्याविषयी जरा विस्ताराने सांगशील. आपण ब्लॅक फेमिनिझम बद्दल बोललो ना. ब्लॅक फेमिनिस्टांचं कसं आहे, कुठलाही वाद जो असतो तो त्या त्या आपल्या पोझिशनॅलिटीवर असतो. पोझिशनॅलिटी म्हणजे काय, ही स्टँड पॉईंट थिअरीची एक नवी कॉन्ट्रीब्युशन आहे की मी इथे आहे, दिस इज माय पोझिशन, दिस इज वेअर आय स्टँड अँड आय लुक एट द वर्ल्ड फ्रॉम धिस पॉईंट ऑफ व्ह्यू. आता मी जर छोटं मूल असेल तर मला झुडपं आणि कुत्रे हे सगळे माझ्या पातळीवरचे दिसतात. मी कुत्र्यांशी बोलते, झुडपांशी बोलते, फुलांशी बोलते, असं करते. मी जर व्हीलचेअरवरचा माणूस असेल तर मला प्रत्येक ठिकाणी चढताना उतरताना जो त्रास होईल त्यानुसार मला जग दिसेल. त्या पद्धतीने आपण स्टँड पॉईंट थिअरीचा अर्थ असा आहे की मी बाई आहे म्हणून मला जे जग दिसतं, मी ब्लॅक आहे म्हणून मला जे जग दिसतं, दलित असल्यामुळे दिसतं, मुस्लिम असल्यामुळे, तर जग जे माझ्याकडे बघतं ज्या पद्धतीने तसंच मला ते जग दिसणार. मी कसं बघते हे मग नंतरची बाब झाली. तर त्यानुसार आपण कुठलाही वाद सुद्धा बघू शकतो. तर स्त्रीवादाला हे अनेक पैलू आहेत. तर जसं ब्लॅक फेमिनिझम हे ब्लॅक बायका म्हणतात की आम्ही दोन्हीकडे असतो, आम्ही परिघातच्या आत असतो आणि बाहेर असतो. आम्ही रेल रोडच्या त्या बाजूला जातो तेव्हा सगळ्या छान पेव्ड रस्ते, बंगले, छानपैकी हॉस्पिटलं, छानपैकी मैदानं, ह्याच्यामध्ये जाऊन आम्ही साफसफाई करतो. आम्ही ती जागा बघतो जी वर्तुळाच्या आत आहे. आणि मग परिघा बाहेरची जी आहे, जी आम्ही रेल रोडच्या या बाजूला येतो, मग इथे सगळी अशी घाण आहे, इथे सगळं असं पसरलेलं आहे, इथे क्राईम आहे, इथे मुलं रस्त्यावर आहे, हेही आम्ही बघतो. आणि त्यामुळे आम्हाला दोन्ही बघायची सवय आहे, द सेंटर अँड द पेरिफरी. आणि त्यामुळे आम्ही जी थिअरी करतो ती जास्त पूर्ण आहे. जे फक्त सेंटरमध्येच राहतात त्यांना परीघ दिसत नसल्यामुळे त्यांची थिअरी अपूर्ण आहे, असं त्यांचं एक असं म्हणणं आहे. त्याच अर्थी आपण जर फेमिनिझम हे फक्त परदेशी फेमिनिझमचीच फक्त पुस्तकं वाचली आणि त्याच ह्याच्यातनं आपण फेमिनिझमचा विचार केला तर मग जे नॉन फेमिनिस्ट आणि अँटी फेमिनिस्ट लोक आपल्याला म्हणतात की हे सगळं परदेशीच आहे आणि या बाया सगळ्या भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहेत, त्यांना आपण जास्तच वाव देऊ. त्यांच्यासाठी आपण काही करावं अशी आपल्यावर काही जबाबदारी नाही आहे. पण तरी सुद्धा वेड्या माणसांच्या जास्त आपण नादाला नाही लागत. पण तरी सुद्धा फेमिनिझम हा कसा आपलं एक पीक असू शकतं तर ते पहिल्यापासूनच आहे. आणि त्यामुळे आम्ही शिकवताना सुद्धा आता फेमिनिझम जेव्हा शिकवते मी तेव्हा मेरी वॉलस्टोनक्राफ्टपासून नेहमी सुरुवात करतात की जिनी विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ विमेन असं 1793 काहीतरी पुस्तक लिहिलं. पण मी त्या फुल्यांपासून सुरुवात करते. आणि मीच करते असं नाही, भारतात आता बरेच लोक करतात. या गेल्या 20 वर्षात आपणही फार जागरूक झालेलो आहोत की आपलाही फेमिनिझम तर होता पहिल्यापासून. त्यामुळे आपण संत कवयित्रींपासून सुरुवात करू शकतो ज्यांनी आपल्याला आणि वेगवेगळ्या पद्धतीने फेमिनिझमची जडणघडण झालेली आहे. म्हणजे दरवेळेला इक्वॉलिटी पुरुषांशी असली पाहिजे फेमिनिझमची मागणी, हे पण आता जुनं झालंय. राईट, वी वॉन्ट इक्वॉलिटी. तर मला असं लोक अनेकदा असं म्हणतात, जेव्हा म्हणायचे अगदी लहान तरुणपणी सुद्धा की अच्छा देन व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट इज युअर डिमांड, यू वॉन्ट इक्वॉलिटी विथ Why do I want to be equal with these idiots? Women are always superior. So we see that all around you. मी आताही म्हणते की कॅन यू ॲक्च्युली से युअर बेटर दॅन युअर मदर. कारण भारतात पुरुष असं तर कधीच म्हणू शकत नाही. ते सगळे भलते मातृभक्त असतात. हाँ, तर मी म्हणते की आप आपकी माँ से खुद को ज्यादा समझदार तो नहीं समझते होंगे. नाही माताजी, तर मग झालं तर मग तू कशाला मला हे मूर्ख प्रश्न विचारतोस, बरोबर. सो बेसिकली देर इज नो इक्वॉलिटी and that is not the demand, that is not the essential demand. So that has been the Western feminist demand.
क्वालिटी विथ मेन. अँड देन दे ऑल्सो ट्राय टू पेव अ न्यू वे, ज्याच्यामध्ये मग मॅरेज नको, म्हणजे जे रॅडिकल फेमिनिझममध्ये होतं की फॅमिलीचा एक डिसमॅन्टल करावी, त्याच्यामधनं ऑपरेशन येतं. हे तर आपल्याला सगळ्यात जास्त कळतं की फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त ऑपरेशन बायकांचं आहे. म्हणजे लहानपणापासून ज्या पद्धतीने मुलींना खायला देण्यापासून जी हाल करतात मुलींचे, आणि मग त्याच्यानंतर आपण जे केसेस लढत राहतो ते बायका म्हणून त्यांच्या लढत राहतो. मुली म्हणून कुठे काही आहे, कुठल्या प्रकारचे आपण हक्क बायकांचे मुलगी म्हणून मागतो ॲज अ डॉटर. तर आणि ते नसतील तर जसं मी मगाशी म्हणाले तसं नंतर नवरा मारतो, ती फार पुढची गोष्ट झाली. नवरा मारेल तर आपण खाऊ का मार, कारण आपण आपल्या घरातून आपली काय जडणघडण झालेली आहे यावर पुढची वाटचाल अवलंबून असते. जेव्हा त्यांनी आपल्याला घराबाहेरच फेकलेलं आहे, तेव्हा ज्या घरात आपण जन्माला आलो तिथेच आपल्याला जर कसला हक्क नाही, तर मग नवऱ्याच्या घरात कसला आपल्याला हक्क राहणार आहे. दोन्ही घरांमध्ये त्याच पद्धतीचा एक आपला अभिमान राहील अशी काही वागणूक आपल्याला मिळाली आहे का, आपल्याला त्याच्यातनं काय एंटायटलमेंट्स राहिले आहेत, हे सगळ्याची चर्चा ही करावीच लागेल कुटुंब संस्थेमध्ये. नाहीतर कुटुंब संस्थेत चर्चा ही फक्त मुलींवर संस्कार कसे होतात त्याचीच चालू असते. म्हणजे बायकांचं शरीर हे त्यांनी राखण्याची गोष्ट आहे, आपलं आहे, ते मालकी आपली नाही, शरीर आपलं आहे, आपण ते कोणासाठी तरी राखतोय, कोणासाठी तरी सजवतोय. म्हणजे गांधीजी म्हणायचे की नेशन्स वेल्थ इज इन द कस्टडी ऑफ टाटाज अँड बिर्लाज, असं ते म्हणायचे. म्हणजे कॅपिटलिस्ट आर होल्डिंग नेशन्स वेल्थ इन देअर कस्टडी, सो दे शुड बी नाईस अबाउट इट. इथे तर आपण आपलं शरीर आपल्या कस्टडीमध्ये ठेवलंय, दुसऱ्याच्या मालकीचं आहे ते. आधी बापाच्या होतं, मग नंतर नवऱ्याच्या आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये मग बायकांचे हक्क कुठून येणार. तर हा एक कुटुंब व्यवस्थेबरोबरचा झगडा आहे. लव्ह जिहाद आणि इतर गोष्टींवर जे आम्ही लिहिते ते सगळं हेच आहे की बायकांना आपले हक्क स्वतःचं ठरवण्याचे काय हक्क आहेत. आणि मला अनेकदा वाटतं की लग्नाचे काय हक्क आपण चर्चा करतो, त्याच्या आधीचे कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण चर्चाच करत नाही. हे एक झालं. दुसरं मला वेस्टर्न फेमिनिझममध्ये जबरदस्त इक्वालिटीचं राहिलेलं आहे. मला वाटतं की भारतात बायका आधीच पुढेच आहेत, म्हणजे बहुतांशी त्या सगळंच मॅनेज करत असतात. आणि ईस्टर्न इकॉनॉमीजमध्ये पण हे मोठ्या प्रमाणावर आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतं, म्हणजे गोव्यात दिसतं, मुंबईत दिसतं, सगळीकडे बायकाच इकॉनॉमी चालवत असतात. आणि थायलंडमध्ये वगैरे असं स्पेशली लिहिलं जातं की थायलंडमध्ये कशा बायका इकॉनॉमी चालवतात, आपल्याही चालवतात. तर त्यामुळे इक्वालिटी वगैरे ही मागणी जरा विचित्रच. आणि दुसऱ्या बाजूला आणि बघशील तर त्यांचं जे सगळं रायटिंग आहे ना, ते मला खूप विचित्र वाटतं. आणि त्यावेळेला मी काही पीसेस त्या वेळेला रिस्पॉन्ड करायला लिहित असते की समजा सुपर बॉलमध्ये त्या खूप सुंदर बायका आहेत ज्या त्या नाचल्या होत्या 1-2 वर्षापूर्वी, आणि तेव्हा काही लोकांनी लिहिलं की आता हे या इतक्या 50ची आणि 45ची बाई आता अशी इतकी हॉट दिसली, तर मग आता आमच्यावर परत प्रेशर येत आहे. मी म्हटलं की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं प्रेशर कशाला घेता बाबा, की पुरुष आमचे दारू पीत बसतात सुपर बॉल बघत, पॉन्ची मेन दे सिट ऑन द काउच अँड वी आर नाव मोर अंडर स्ट्रेस. तर मी म्हटलं हे कमालच आहे, म्हणजे यांची स्ट्रेसची, म्हणजे यांचे प्रश्न तरी किती विचित्र आहेत. की म्हणजे तुम्ही काही त्या प्रोफेशनमध्ये आहात का जिथे तुम्हाला सुंदर दिसावं लागतंय, तुम्ही कशासाठी भलत्या लोकांशी स्वतःची तुलना करून स्वतःचा ताप वाढवताय. तुमचे पुरुष शाणे आहेत, ते नाही करत त्या आर्नल्ड श्वार्झनेगरशी वगैरे तुलना, आणि स्पर्धेत जाताही नाही. बरं तरी तुम्ही झोपताय त्यांच्याबरोबर, मग त्यांना तरी सोडा, पंची पुरुषांना. मग त्यांचे लाड करणं तरी बंद करा. दारू ते पितात तेव्हा त्यांच्यासमोर सँडविचेस आणून कोण ठेवतंय, हे सगळीकडेच आहे वर्ल्ड ओव्हर. तर मग तुम्ही ते तरी सोडा. आणि तुम्हाला कशाला मग सुंदर व्हायचंय असल्या पुरुषांसाठी, काय गरज आहे. तर माणसाने स्वतःला देखणं दिसावं असं वाटणं ही नॅचरल टेंडन्सी सर्व प्राण्यांमध्ये आहे. आपण सगळेच वजनाच्या बाबत, वयाच्या बाबत, स्किनच्या बाबत कॉन्शियस होत जातो. एक कन्झ्युमरिस्ट जगाचा हा सगळा नियमावली आहे, त्यानुसार आपण राहतो. पण स्वतःला सजवून ठेवणं ही एक सर्वांचीच टेंडन्सी आहे. पण तरीसुद्धा ती एक ड्युटी बनणं हे जे बायका करतात, दुसऱ्यासाठी आपण काहीतरी ड्युटीफुली हे गोष्टी करतो त्या आपण बंद केल्या पाहिजेत.
त्याची काहीच गरज नाही. हे जे मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणते की तुम्ही जेव्हा शॉर्ट्स घालता तेव्हा तुम्ही वॅक्सिंग करून शॉर्ट्स घालता की तसेच केस ठेवून घालता. तर त्यांना तो प्रश्न फार विचित्र वाटतो. त्या म्हणतात म्हणजे काय वॅक्सिंग करून. मग म्हटलं मग तुम्हाला मार्केट सांगतं ना तुम्ही कसं दिसलं पाहिजे, की तुमचा चॉईस आहे का हा. कारण त्यांना असं सारखं वाटत असतं की दिस इज माय पर्सनल चॉईस. तर मी म्हणते देर इज नो पर्सनल चॉईस इन दिस वर्ल्ड. रिलिजन टेल्स अस व्हॉट टू डू, सोसायटी टेल्स अस व्हॉट टू डू, द मार्केट इज डिटरमाइनिंग व्हॉट युअर चॉईसेस आहे. तुझा कुठे चॉईस आहे. तू बनवलीस का ही चड्डी तू घालतेस ती. तुला ही बायकांच्या एवढ्या चड्ड्या येतात, पुरुषांच्या एवढ्या येतात. मला तशी कम्फर्टेबल हवी असेल जर नवरा घालून फिरत असतो ती मिळत नाही मला बाजारात. म्हणजे मार्केटने मला सांगितलेलं की मी एवढीशी घालायची आणि मग मी सगळे केस उपटत बसायचं. आणि मग मिडिवल टॉर्चर चेंबर सारखे जे आवाज येतात. आपण जेव्हा पार्लरमध्ये असतो, मी जाते केस धुवायला कारण मला तेही करायचं नसतं आळसासाठी, आणि मग शेजारच्या ह्याच्यातून किंचाळण्याचे आवाज येत असतात. आणि मी म्हणते चाललंय काय. म्हणतात बिकिनी वॅक्स. अरे तुम्ही बिकिनी कशाला वॅक्स करताय, काय चाललंय काय. म्हणजे तुम्ही ज्या लेवलला जाताय स्वतःच्या गुलामगिरीचे कुठले लेवल आहेत आणि ह्याला मग तुम्ही मला फेमिनिझम म्हणून सांगताय. हे सगळं वेस्टर्न फेमिनिझम मधून आलेल्या गोष्टी आहेत. मग आपण काय करू शकतो स्त्रीवाद म्हणून. तर मी असं म्हटलं की आमच्याकडे तर फार गमतीदार आहे, तरुणपणी सगळ्यांनाच ह्याच्यातनं जावं लागतं. पण जशा म्हाताऱ्या होतात तशा आया होतात म्हटल्यानंतर त्या ज्या फुशालतात, कोचवर बसतात, भरपूर जाड्या होतात आणि इतरांना कामाला लावतात. आणि अशा आमच्या ज्या आया असतात आणि आज्या असतात त्यांना आपण पुरुषप्रधानतेचंच ते खरं लक्षण आहे. एक्झॅक्टली. कारण त्या परत घराची व्यवस्था ही सर्व पुरुषांना सोयीची ठरेल अशी तयार करतात आणि सगळ्या सुनांना आणि मुलींना ताब्यात ठेवतात. आणि सत्ता एका प्रकारे काही प्रमाणात स्वतःच्या हातात घेतात. सत्ता आपल्या हातात घेतात पण ती पुरुषप्रधान सत्ता असते, मातृप्रधान नसते. कारण मातृनी असं लिहिलेलं आहे एकदा लेटर टू काश्मीरमध्ये की ही जी भारत माता आहे ती फार इंटरेस्टिंग आहे. ती भारतीय आया जशा आहेत पुरुषप्रधान आया असतात संस्कृतीतल्या, तशी ती भारत माता आहे. तिला सुपूत असतात, तिला मुली नाही आहेत. कारण चांगली जी आई असते आपल्या पेट्रियार्कीमधली ती शी ऑलवेज गेट सन्स. सक्सेसफुल कोण असते आई, तिला मुली नाही होत ना, तिला मुलगे होतात. मग ते मुलगे होतात त्यांना ती पाळते, मग ते तिचे सपूत होतात. कारण ती इनवल्नरेबल बनते. मग मुली असलेली आई नेहमीच वल्नरेबल राहणार ना, त्यांच्यासाठी सतत चिंता तिला राहणार. मुलगे असले की मग काय आई सुखात राहणार. आणि मग तिचे ते सपूत असतात. मग आम्ही कोण असतो भारताच्या नागरिक स्त्रिया, आम्ही तिच्या सुना असतो म्हणून ती आम्हाला छळते. म्हणून त्याचे सगळे कायदे बिदे जे बनतात ते नेहमी बायकांच्या विरोधात असतात. ते का असतात. आपल्याला वाटेल ही आई आहे ना आमची, ती आई नाही आहे, ती आपली सासू आहे म्हणून ती अशी वागते आपल्याशी. सासवा बऱ्या वागतात बिचारी, माझी तर चांगली आहे. पण हे फारच इंटरेस्टिंग आहे. पण हेही आहे की फार सासवांना भाव देत नाहीत म्हणून त्या चांगल्या वागतात. तिच्या जर हातात असतं माझं सगळं तर काय माहीत कशी वागली असते. त्यामुळे माझ्याशी वाईट वागणं शक्य नाही म्हणूनही लोक माझ्याशी वागत नसतील वाईट. ती जी तरुण लहान मुलगी जी पेशव्यांच्या काळातल्या सुना दाखवतात आपल्याकडे, सगळ्या विचित्र विचित्र सिरियल्स. रमाबाई दानगडेंची एक सिरियल होती त्याच्यावरही आहे एक लेख आहे की छोटीशी मुलगी आपली जाते आणि नवऱ्याच्या ताटातलं उष्ट खाते आणि म्हणते माझी आई म्हणते याने प्रेम वाटतं. म्हणजे अत्यंत अचरट कल्पना या तुम्ही प्रेमाच्या नावाने खपवताय. कशा कशाला तुम्ही खपवाल असा एक पतिव्रता काढा आपण सतत आपला पित असतो. हे लोक आपल्याला पाजतात, आपण पितो आणि आपण विचार करत नाही की आपण शिकलेल्या म्हणून स्त्रिया म्हणून ज्या वाढतो आणि आता जे काय आपण वी हॅव अराइव्ड. खरं तर आपल्याला काय उणं आहे, मग फेमिनिझमची गरज काय आहे आपल्याला. पण जर मी आता फुल्यांना भेटले, मला असं अनेकदा वाटतं की मी फुल्यांच्या काळात असते किंवा ते आत्ता असते तर मी फ्रेंड असते त्यांच्याशी आणि मग आम्ही इथून बिहारचा ट्रेन जर्नी केली असती, खूप गप्पा मारल्या असत्या. मी त्यांना तू विचारतेस तसे प्रश्न विचारले असते. मला इतर लीडर्सबद्दल त्यांच्याबद्दल खूप आत्मीयता आणि आदर आहे त्यांच्याबद्दल असं वाटत नाही. फुल्यांबद्दल मला महात्मा फुल्यांबद्दल वाटतं की मला वाटतं की हां मी दोस्त असते त्यांची. आमची आजी वापरायची स्नेही शब्द, तर फुल्यांशी मी स्नेही असते.
तर मग मी त्यांना विचारलं असतं की तुम्हाला काय वाटतंय, झालंय का तुम्ही जे म्हणत होतात तसं सगळं. कारण फुलांसारखी आपली फॅमिली आहे असं आमच्या आईला वाटतं, मलाही वाटतं. ख्रिस्त मोहम्मद मांग असे सगळे आहेत आपल्या फॅमिलीमध्ये, एक्सटेंडेड फॅमिलीत आहेत, मित्रमंडळीत आहेत. धरावे पोटाशी बंधुपरी आहेत, हे सगळे बंधू आपले भगिनी आहेत. पण त्यांनी मला विचारलं तर मी म्हणेन की हो, फॅमिली तर बनली बाबा माझी तशी ज्योतिबा. तर मग ते म्हणतील आणि मग पोरी बाकीचं काय काय झालं, शिकल्या का बायका? म्हणेन हो शिकल्या. मग गेली का जाती व्यवस्था? म्हणेन नाही, आता बायका नव्याने हळदी कुंकू करतायत आणि नव्याने त्या आता तर पूर्वी इकडे हळदी कुंकू होतं, आता मी संगीत पण करतो आणि आता मी करवा चौथ पण करतो. आणि आम्ही पूर्वी मंगळसूत्र घालायचो, आता आम्ही वर अजून सिंदूर पण लावतो. आम्ही सौभाग्य हीच फॅशन बनवली. आणि मग आता करवा चौथ सारख्या ठिकाणी गोष्टीत तर कसं असतं, म्हणजे तुम्ही उपाशी राहायचं पण सुंदर दिसायचं, अशा काय काय कॉन्सेप्ट्स आहेत त्याच्यात. यू मस्ट स्टार्व अँड लुक ब्युटिफुल. आणि मग ते सगळं आम्हाला ते सगळं सेक्सी वाटतं, काहीतरी असं सेक्सीचं पण पुढचं आता आपण आत्मसात करायला लागलो. इंटरेस्टिंग आहे फार, आणि किती असं, आणि दिस इज अवर कल्चर, आणि मग कल्चर्सकडे रूट्सकडे आपण जातोय असं काय काय वाटतं. आणि मलाही वाटतं की कल्चर आणि रूट वगैरे पाहिजे, पण मग त्यातलं मी काय निवडावं काय निवडू नये ह्याचे काय निकष आहेत, त्या सगळ्याची एक अशी सरमिसळ आणि एक असा गोंधळ माजलेला आहे. आणि मग मला वाटतं फुल्यांना मी काय उत्तर देईन, ते जर मला म्हणाले की मग तुझी काय कॉन्ट्रीब्युशन, तू काय करतेस आता? मी आता शेवटचं म्हणजे भटक भवानी लिहिलं, ते केलं आत्ताच काम. पण काय काम करते मी एक स्त्रीवादाचा विकास म्हणून, तर त्याच्यात मला ह्या सगळ्या लोकांनी जे आपल्याला दिलेलं आहे, वेगवेगळ्या थिअरी, जे आपण आंबेडकरांचं बोललो, ते फुलांचं बोललो, रमाबाई रानडे वगैरे तर नाही हे मी म्हणून झालं, पण पंडिता रमाबाईंचा एक वारसा इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये. मला इतरही वारसे गेल्या काही काळात वाचनातून आलेले आहेत. एक डॉक्टर रशीद जहान नावाची बाई होती, जी इस्मत चुगताईच्या आधीची होती. इस्मत चुगताई ज्या मुलींच्या शाळेत गेली, त्या शाळेचे जे संस्थापक नवरा बायको होते, त्यांची मुलगी होती डॉक्टर रशीद जहान. आणि त्यामुळे इस्मत चुगताईच्या पण लिखाणात आहे की रशीद आपा फार अशी जोरदार होती, आणि मला सगळं तिचं इमिटेट करावं वाटायचं. आम्ही तिच्यासारखं बनायला बघायचो सगळ्या मुली. आणि तिचे असे छोटे केस होते, अशी सुती साडी असायची, 30s मधली बाई, 1930s मधली. आणि ती पडदा ह्याच्यातनं वाढली सुरुवातीला. मग ती गेली लखनौला, आधी अलिगढला होती, मग लखनौला गेली. लखनौला जाताना जायला म्हणाली की आता पडद्याचे नियम काही मला जमणार नाहीत बाई. तर आई म्हणाली ठीक आहे सोडून दे. आणि मग तेव्हा पडदा बुरखा नव्हता, तेव्हा पडद्याचे नियम असायचे. म्हणजे तुमचा जे तुमच्या फॅमिलीतली जी माणसं आहेत पुरुष, ते सोडून तुम्ही बाहेरच्या लोकांना समोर येऊ शकत नाही वगैरे वगैरे, असे सगळे नियम होते. अंगावर कपडा घालायची गरज नव्हती तेव्हा. आणि हे उच्चवर्णीय मुस्लिमांमध्ये होतं ते सगळं. तर म्हणजे आता पाकिस्तानमध्ये मग मी गेले होते जेव्हा, तेव्हा माझ्या लक्षात आलं यांची पर्दा जी आहे ती अंगावर घालत नाहीत, त्या अत्यंत फॅशनेबल असतात. पण त्यांची गाडी बंगल्याच्या आत दरवाजा उघडतो, दरवाजा परत गेट बंद होतो, मग गाडीचे दरवाजे उघडतात. दर्शनच घडू द्यायचं नाही, कपडा न करता इतर प्रकारे पडदा पद्धती वापर. त्यामुळे ते आपल्याला बघून वाटत नाही की त्या पडद्यात आहेत, पण त्या पडद्यात असतात. तर तसा तो पडदा होता रशीद जहानच्या काळात 1920s मध्ये UP-मध्ये. तर ती जेव्हा गेली लखनौला, म्हणाली मला काही जमणार नाही, आई म्हणाली सोड. तिथून मग ती दिल्लीला गेली, आणि दिल्लीला ती मेडिकल कॉलेजला गेली. आणि मग हे सगळे प्रकार तिच्या लाईफमध्ये होते की ती कुठेतरी एखादी मुलगी तिला सापडायची की तिला घरातलेच काहीतरी तिच्यावर बलात्कार होतोय वगैरे असं तिच्या लक्षात यायचं. 14-15 वर्षाची मुलगी, ती तिला तिथून उचलायची रात्रीच्या गाडीने,
अलीगडला पोचायची. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या आईवडिलांबरोबर खलबतं करायची. दरवाजे लागून या मुली बघतायत की आतमध्ये काहीतरी गेलेत, खलबतं चाललेत. त्या मुलीला सोपवायची आईबापांकडे. त्या रात्रीच्या गाडीत बसायची ट्रेनला, दुसऱ्या दिवशी कॉलेजला हजर. असं तिची लाईफ होती. आणि ते बघून ह्या म्हणजे अशा प्रचंड प्रभाव. हा. आणि मग 1932 मध्ये ते अंगारे नावाचं पहिलं त्यांचं असं पुस्तक आलं, ज्याच्यावर उर्दू प्रेसनी भयंकर खळबळ माजवली की हे पीत साहित्य आहे, हे अश्लील आहे. आणि त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 बाईची रायटिंग होतं. आणि त्याच्यात रशीद जहानचं रायटिंग होतं. सो शी वॉज अ फुल टाईम. तिचं पण तेच आहे, ती डॉक्टर होती, ती कम्युनिस्ट होती आणि ती रायटर होती. आणि प्रत्येक गोष्ट ती पूर्ण होती. पूर्ण डॉक्टर होती, पूर्ण कम्युनिस्ट होती आणि पूर्ण रायटर होती. आणि त्या सगळ्या गोष्टी तिने अत्यंत पूर्ण जीव ओतून केला. आणि ती डॉक्टर असल्यामुळे तिला जे कळलं ती त्या स्टोरीत आहेत, त्या तिच्या ज्या स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये. किस्मत चुगताई अशा प्रकारे कशी तयार झाली, कुठून? किस्मत चुगताईंनी फार इंटरेस्टिंग लिहिले, पण रशीद जहानचं पण फार लाईफ जास्त इंटरेस्टिंग राहिलेलं आहे, कारण प्युअरली कम्युनिस्ट लाईफ होतं. आणि यात उरलेल्या तिघांमधला एक जो होता तो साहेबजादा होता. म्हणजे ही वॉज अ व्हेरी रिच जमीनदार. तो इंग्लंडहून आला तिकडे शिक्षण ते पाठवायचे त्यावेळेला. तर तो आला, मग हिला भेटला, यांच्या प्रेमात पडला. मग त्यांनी लग्न केलं आणि नंतर त्यांनी आपली सगळी जमीन जुमला चक्क सोशलिस्ट कॉजला दिला. म्हणजे जे कुळं काम करत होती त्यांच्या नावावर करून टाकली. आणि स्वतःचा बंगला होता, त्याच्यात मुलींची शाळा नंतर तिथे चालत होती, ती अजूनपर्यंत म्हणजे चालते तिथे. तर असं त्याचं लाईफ होतं. आणि ती तर फारच मग त्या गोष्टींवर लिहायची. मग त्याच्यामध्ये असं एक तिची स्टोरी आहे ज्याच्यामध्ये एक वैश्या आणि एक गरती बाई अशा डॉक्टरच्या केबिनमध्ये बाहेर भेटतात. सुरुवातीला एकमेकींकडे साशंक पण ते बघून एकमेकींशी बोलू लागतात. आणि मग त्यांना कळतं की बायकांचं लाईफ सारखं आहे आणि शेवटी पुरुषांच्याच आपण सेवेला लागलेले आहोत आणि ते लाईफ सिमिलर आहे. मग 2 बेगमा एकमेकांशी बोलतात आणि बाळणपण आणि शिवलेली हे आणि गर्भाशय आणि सेक्स आणि असं सगळं त्या बोलतात. अशा स्टोरीज तिने लिहिल्या. त्या वाचून हे भयंकर संतापले सगळे आणि ते म्हणाले या पुस्तकावर बंदी आणा. पुस्तकावर बंदी आल्यानंतर तर अनेक मजा आली. मग किस्मत चुगताई वगैरेंनी तर रात्री एकदा असे दरवाजे हे लावले, पडदे आणि असे लालटेनच्या ह्याच्यामध्ये ते पुस्तक 18 मुलींनी वाचून काढलं हॉस्टेलच्या. मग त्यांना तर काही अश्लील वाटलं नाही. त्या म्हणाला हे तर मस्त लिहिलंय सगळं रशीद आपाने, बाकीच्यांनी पण मस्त लिहिलंय. मग त्यांना तो सगळ्यांवर, त्या लोकांवर क्रश होता. असा एक 10 वर्ष पुढे, एक 5-7-10 वर्ष पुढे असलेली ती बाई होती. अशा मला अनेक बायका, म्हणजे जसं मी म्हणते की पंडिता रमाबाई जशी मला फारच इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी वाटते. गावोगाव फिरली, सगळे घरातले गेले आणि त्याच्यानंतर ती अजून कणखर होत गेली. आणि नंतर तिने जो काही ख्रिस्ती धर्म स्वीकारला तोही असा की ख्रिश्चनच तिच्याबाबत मिशनरी म्हणत की ही धर्माला मुळे स्टोअर रूम म्हणून वापरते, हवं ते घेते, उरलेलं ठेवून देते, असं नाही चालणार. सगळ्या सुधारकांचेच ते लक्षण आहे की नाही, पण सगळा घेतला पाहिजे ख्रिस्ती धर्म, नीट ख्रिश्चन झालं पाहिजे. ती नीट ख्रिश्चन नाही होऊ शकत ना बाई. त्यामुळे ती आपली हवं ते घेणार, उरलेलं सोडून देणार स्टोर रूम सारखं. तर तशा अनेक बायका या गेल्या काही काळामध्ये. मी स्वतः एक रायटर हळूहळू होत गेली. रायटर व्हायची माझी फार इच्छा होती लहानपणी. नंतर मी ती सोडून दिली होती. आणि नंतर अकॅडमिक झाल्यानंतर परत एकदा मी गेल्या एक 10 वर्षात हे चालू केलेलं आहे. आणि 5 वर्ष आता खरं मी लेखक आहे. त्यामुळे लेखक मला कोणी म्हटलं की मला फार आनंद होतो. म्हणजे यू आर अ रायटर असं मला इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहायला लागल्यानंतर लोक म्हणायला लागली. आणि आता कुठे गेल्यानंतर लोक म्हणतात. तर मला त्याने जितका आनंद वाटतो तितका कदाचित वकील झाल्यावरही नसेल वाटला, डॉक्टरेट मिळाल्यानंतर नसेल वाटला, मुलं झाल्यानंतर वाटला होता. तो वाटतो अजूनही. पण या अनेकच गोष्टी आहेत. ह्या पण सगळ्या भारतीय वारशाचा एक झाला. तू आयडेंटिटीज पण विचारत होतीस, मुस्लिम, हिंदू, हे ते, त्याच्यामध्ये ह्या पण तर सगळ्या आपल्या आयडेंटिटीज आहेत. तर पण भारतीय वारसा हा अनेक प्रकारचा आहे.
त्यामुळे फक्त फुलेंचा, आंबेडकरांचा असं म्हणणार नाही, पंडिता रमाबाईंचा, रशीद जहानचा. आणि या सगळ्यांनीच फेमिनिझमचा वेगवेगळ्या पद्धतीने उलगडा केला आहे. आणि खरं तर इस्लामिक फेमिनिझम हा एक वेगळा परत एक धारा राहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे एकच नाही आहे परत तेही, पण वेगवेगळ्या पद्धतीने असं म्हटलं की आम्हाला सेम टाईपच्या गोष्टी नको आहेत. आम्ही एक तर धर्मावर विश्वास ठेवून पुढे जाणार, म्हणजे आम्ही प्रॉफेटची सुन्नत, खुदाचा वर्ड म्हणून कुराण हे मानून त्याच्यानंतर आम्ही परत स्त्रियांच्या हक्कांचा विचार करणार. कारण आमचा असा विश्वास आहे की ह्याच्यात आम्हाला हक्क दिलेले आहेत, पण ह्या लोकांनी नंतर मौलवीने ते आमच्याकडून काढून घेतले. त्यामुळे आमचा धर्माला मागे टाकून त्याला बाजूला करून असा आमचा फेमिनिझम नाही आहे. सो दॅट इज वन काइंड ऑफ ऑल्सो अंडरस्टँडिंग ऑफ फेमिनिझम, की आम्ही स्त्रियांचे हक्क कसे मागणार, तर आम्ही कुराणमध्ये आहेत ते हक्क आम्हाला द्या असं सांगणार, आणि कुराणचं इंटरप्रिटेशन आम्ही करणार, तुम्ही नाही करायचं. तर हे एक फेमिनिझमचं, आणि हे आपल्याला बरंच, म्हणजे यूट्यूबवर काढून बघितलंस तरी वेगवेगळे लोक बोलताना दिसतात, की काही लोक म्हणतात घातला पाहिजे हिजाब, काही म्हणतात का घातला नाही पाहिजे आणि का नाही आम्ही घालत. तर त्या अतिशय फॅशनेबल अशा दिसणाऱ्या बायका आहेत ज्या म्हणतात की आम्ही हिजाब का घालत नाही, आणि तो कसा मुळी हिजाबचा काही धर्माशी संबंध नाही असं सांगणारे आहेत. काही लोक गर्वाने घालतात आणि म्हणतात की हे आमची आयडेंटिटी, आम्ही हे एक्सप्रेशन आहे तर आम्ही घालणार. हे दोन्ही प्रकारचं टाईपचे लोक हे स्वतःला इस्लामिक फेमिनिस्ट म्हणतात. आणि ते पण मला इंटरेस्टिंग वाटतं की ते खरं तर काय आहे, कपडे आणि नॉट कपडे आणि या गोष्टींवर माझा स्वतःचा खूप विश्वास आहे की ह्याच्याने बायकांची आयडेंटिटी ठरली पाहिजे किंवा पुरुषांची किंवा असं. पण किंवा म्हणून त्यामुळे शॉर्ट्स काय आणि बुरखा काय, बेसिकली दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की एक मार्केट सांगतं, एक धर्म सांगतं, दुसरा कोणतरी सांगतोय आणि आपण कठपुतलीसारखं त्याच्यात नाचतोय. आणि त्यामुळे कपडे हा मुळी इश्यूच हा बाहेरून आलेला आहे. आपल्याला काय हवंय याच्याशी फार कपड्यांचा संबंध नाही आहे. चॉईसेस, दिस इज माय पर्सनल चॉईस असं आपण कपड्यांच्या बाबत म्हणू शकत नाही. आपण ते स्वतः फॅशन तयार करत नाही ना. बुरखाही कोणी बायकांनी तयार केलेला नाही, शॉर्ट्सही बायकांनी तयार केलेले नाहीत, त्यामुळे आपण हे काय म्हणणार. पण दुसऱ्या बाजूला एक गिव्हन चॉईसेसमध्ये माझा असा विश्वास आहे की प्रत्येकाने आपापल्याला हवं ते घालावं, करावं, वागावं. आणि त्यामुळे मी एकूण जसं एक एन्व्हायरमेंटल फेमिनिझममध्ये पण आहे, ज्याला आपण इको फेमिनिझम म्हणतो, आणि इन जनरल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणतात की आपले पृथ्वीवरचे फुटप्रिंट्स कमी करा, म्हणजे कमी गोष्टी वापरा, हव्यासाने गोष्टी वापरू नका आणि वापरून ओरबाडून संपवू नका. पृथ्वीची जी काही संपत्ती आहे ती सोडा पुढच्या पिढ्यांसाठी. तर मला वाटतं थोडं आयडिओलॉजिकली आणि इमोशनली सुद्धा फुटप्रिंट्स कमी करावेत. म्हणजे माझा एकूण मिनिमलिझमकडे जो कल आहेच पहिल्यापासून, पण तो मला अधिक वाटत गेला की मिनिमलिझम हा माझा फिजिकल भौतिक ह्याच्यात राहिलेला आहे की वस्तू कमी घ्याव्या. म्हणजे माझा मार्केटशी फार संबंध नाही. इंग्लंडमध्ये एकदा मी गेले आणि पहिल्याच दिवशी शॅम्पू घ्यायला, आणि त्या सगळ्या अशा लाईन्स शॅम्पूच्या बघून मी घरी आले. म्हटलं कोणीतरी दुसऱ्याने आणा, आपल्याला जमतच नाही आहे ते. इतकं मला चक्क अवाक व्हायला झालं की मी काय घेऊ, मला काही समजेच ना. तर माझा मार्केटशी फार कमी संबंध येतो, कारण मला काही शॉपिंग वगैरे आवडत नाही आणि बोर प्रकार वाटतो अगदी. पण दुसऱ्या बाजूला मानसिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल बॅगेज खूप वाढत जातं वयाबरोबर, आणि त्याचे फुटप्रिंट्स आपल्या स्वतःवर, पृथ्वीवर, लोकांवर, सगळ्यांवर आपण खूप टाकत जातो. किती इंटरेस्टिंग बोलतेस तू. आणि अवजड नाही आहे का आपण आता, तुला असं नाही का वाटत की आपलं नुसतं फिजिकल वजन वाढलं नाही, आपलं इमोशनल वजन वाढलंय. त्यामुळे विपश्यनेला समजा जायचं ठरवलंस तर ते काय वजनाचं काय आहे, ते बॅगेज आहे माझ्यावर. मी 17 वर्षी गेले तेव्हा मला काय होत होतं, आणि आता मी जर 30 वर्षांनी गेले तर मला काय स्वतःचा सामना करावा लागेल. ते जे माझ्या डोक्यावर बॅगेज आहे ते सगळंच कमी केलं तर हळूहळू फायदा होईल. आणि म्हणून एक प्रिन्सिपल नॉन जजमेंटलिझमचं असू शकतं, आणि ते कठीण आहे आमच्यासारख्या लोकांना, जे आयडिओलॉजिकलीच पहिल्यापासनं जन्मापासूनच त्यांनी आयडिओलॉजिकली केले. पण त्यामुळे मी लेबल्सच्या आता
फार कमी बाजूला आहे. कारण माझ्या आजूबाजूला लेफ्टिस्ट म्हणवणारे बहुतेक लोक मला लेफ्टिस्ट वाटत नाहीत, फेमिनिस्ट म्हणणारे बहुतेक मला फेमिनिस्ट वाटत नाही. त्यामुळे मी आता उलट ज्यांचा प्रवास जास्त आहे, आणि हे मी काही मित्रमंडळींकडनं शिकले, की ज्यांनी जे ट्रेडिशनल ह्याच्यात किंवा अगदी RSSच्या टाईपच्या बॅकग्राऊंडमध्ये जन्माला आलेले लोक आहेत, पण त्यांनी स्वतः विचार करून ह्या गोष्टी समजावून घेतल्या आणि मग ते एक न्यायाचा, विषमतेचा असा विचार करू इच्छितात. त्यांच्याबद्दल मला जास्त आत्मीयता याकरता वाटते की त्यांनी प्रवास स्वतः केलाय. हे त्या जातीत जन्माला आलेले नाही आहेत आणि त्यामुळे ते जन्मताच समाजवादी वगैरे नाही आहेत, असे काही जन्मताच फेमिनिस्ट. ते जन्मता जे लोक असतात त्यांची जरा गडबड असते. कारण मलाही फार वाटायचं की मी एक जन्मता आहे, आणि मग ते तसं नव्हतं. कारण खूप गोष्टींनी मला धक्के दिल्यामुळे मला त्याच प्रत्येकाची चाचपणी करावी लागली, आणि ते मला आता वाटतं. त्यामुळे आता पूर्वीसारखी लिपस्टिक लावलेल्या बाईला मी जज करत नाही, किंवा कोणी नाव ब्राह्मण आहे म्हणून जज करत नाही. बहुतेकदा ब्राह्मणांसारखं वागायला लागतात, मग आपोआप जज करावं लागतंच आहे. पण ते आता पुढची गोष्ट झाली. पण नाव ऐकल्यानंतर पहिलं जे जजमेंट माझ्या मनात आलं असतं ते मी करत नाही. पुरुषांना पुरुष म्हणून पहिल्या क्षणी जज करत नाही, त्यांच्या वागण्याची वाट बघते. कधी कधी ते मला धक्का देतात आणि मग मला छान वाटतं. सुखद आपल्याला पुरुषांकडून धक्के मिळू शकतात, अशी खूपदा मिळतात. आणि मग अपेक्षित ते बहुतेक घडतच असतं. अपेक्षा भंग होण्याची आपल्याला अपेक्षा असते, ते बहुधा आयुष्यात घडत असतं, ते सगळ्यांच्याच घडतं. पण इमोशनल बॅगेज कमी करण्याच्या इंटेलेक्च्युअल तर डॉग्मा किंवा डॉग्मा ऑफ फिलॉसॉफीज अँड लेबल्स हे कमी करण्याच्या बरेच दिवस मी आता मागे जास्त जसं मी अकॅडमिक्समध्ये गेल्यानंतर गेल्या 10 वर्षात मला जे काही अनुभव आलेले आहेत. एक ऑर्गनाइज लेफ्ट हे तिथे सुद्धा आमच्याकडे कॅम्पसमध्येही आहे, आणि त्यांचा एक असा डॉग्मा असतो. मग ते इतरांना जज करत असतात, ते एकत्र बसून फिदी लोकांवर असतात. मग ते नॉन लेफ्टला तर करतातच, ते माझ्यासारख्या बाईलाही जज करतात. मग मला खूप गंमत वाटते. मग मी म्हणते की तुम्ही किती वर्ष लेफ्टिस्ट आहात? 3 4, कारण माझ्या 4 पिढ्या झाल्या ना, तर त्यामुळे तुम्ही करा मला जज, काय मला फरक पडणार आहे. परत तुम्ही माझ्याकडेच येणार, कारण हिंमत तर दाखवत नाही. इथे तर छोटे मोठे सिंह बनत असतात. जेव्हा ऑथॉरिटीच्या समोर जाऊन बोलायची वेळ येते तेव्हा चुहा बनतात, आणि हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण या स्थितीला आलोय. हा समाज या स्थितीत का आहे? कारण आपण सगळे जमतो तेव्हा खूप जोरजोरात बोलतो, आणि स्वतः जेव्हा आपल्याला एखादी भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा आपण आपल्या घरच्यांशीच बोलू इच्छित नाही, आपल्या बॉसला सांगू शकत नाही. पुरुष आपल्याला त्रास द्यायला लागले तर आपण त्यांना म्हणू शकत नाही की हे बस करा. आपण जाऊन बायकांशी रडतो, पण आपण त्यांना का नाही सांगू शकत? सासवांच्या तक्रारी आपण मैत्रिणींना करतो, सासूला का नाही प्रेमाने सांगू शकत? नवऱ्यांच्या तक्रारी आपण आयांना करतो, नवऱ्यांशी का बोलू शकत नाही? हा जो सगळा प्रॉब्लेम आहे, आपण नाही करणार तर कोण करणार? आपण तर फुल्यांच्या पुढच्या पिढीत आहोत ना. त्यांनी जे भविष्य बघितलं ते आपण. जर आपल्यालाच जमत नाही मग कोण करणार? तर त्यामुळे मला थोडा हा जगातून अपेक्षाभंग, तू म्हणालीस की जेव्हा बाहेर गेलीस तेव्हा, मी आता वेस्टर्निस्टनमध्ये नाही आहे, मी आता या आधीच्या प्रश्नात आहे की ज्याच्यात तू म्हणालीस की बाहेरचं जग बघितलं, भारत बघितलं तेव्हा काय शॉक बसला. तो हा सगळा की मला वाटायचं की कृती आणि उक्ती ही सगळी सारखीच असते बहुतांशी, कारण माझ्या आजूबाजूचे जवळचे लोक तसे होते. पण फॅमिलीच्या बाहेर मी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांची कृती काहीच नाही आहे लोकांची, आणि उक्ती खूप जास्त आहे. आणि मग मी सारखं आता कृतीतनं बघायला लागले, आणि माझं आता पेरेंटिंग मॉडेल तसं झालेलं आहे. मी माझ्या मुलीला, मला 2.5व्या वर्षी डॉक्टर आंबेडकर कोण आहेत ते माहीत होते, कारण माझे आईवडील चळवळीत होते. मी माझ्या मुलीला अजून काहीच सांगितलेलं नाही. ती सगळं स्वतः वाचते. 2 मुली आहेत, एक वाचते, दुसरी तिला फॉलो करते पहिलीला. त्या वाचतील ते वाचतील, त्या विचारतील तेव्हा उत्तर देणार, मी काहीच सांगत नाही. आणि मी बघते की हे पेरेंटिंग कसं होईल, कारण मी बॅगेज माझं देऊन त्यांना काय उपयोग होणार? त्यांनी जर स्वतः समजलं
तर त्यांना समजेल आणि माझ्या कृतीतनं समजेल ते समजेल. आणि म्हणून मी त्यांना घेऊन गोष्टी करते. मग त्यामुळे मी जेव्हा एखादं लहान मुलांसाठी शूज आणायचं काय एकदा समजा प्रयत्न केला, म्हणजे मी असं वेलफेअर ॲक्टिव्हिटीज पण करते. आम्ही खरं आपण जेव्हा मार्क्सिस्ट वगैरे असतो तेव्हा आपण रेव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटी करायची असते, वेलफेअर ॲक्टिव्हिटी नसते करायची. पण रेव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटीची एकूणच बोंब असल्यामुळे आता वेलफेअर ॲक्टिव्हिटीला सगळेच लोक लागले. मग थंडी आहे म्हणून मुलांसाठी समजा मी शूज बनवले, तर ते जेव्हा 100 मुलांना दिले जात असतात तेव्हा मी माझ्या मुलांना नेतेच की त्यांनी ते स्वतः डिस्ट्रीब्युशनमध्ये भाग घ्यावा आणि त्यांनी ते करावं. हळूहळू त्यांना, कारण क्लासेस असतातच मुलं, त्यांना हळूहळू समजायला लागेल आणि निदान आपले आईबाप काय करतात, ते काय प्रकारचं आयुष्य जगतात ते त्यांना कळेल. कारण मिडल क्लासमध्येच किंवा अपर मिडल क्लासमध्येच आयुष्य ते जगणार. मग आपण त्याला खूप गप्पा सांगून काय करणार. म्हणजे मग तो परत उक्ती आणि कृतीमधला सतत फरक हा राहणार. आम्ही जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये, जी अत्यंत पॉश या देशातली जागा आहे, आणि मग आम्ही बोलणार मार्क्सिझम. मग त्या मुलांना काय वाटणार की आम्ही काय नेमकं चालू आहे. तर त्याच्यापेक्षा आम्ही जितक्या लेव्हलच्या ॲक्टिव्हिटी करतो, ज्या आम्ही खूप करतो. मी मधल्या काळात जकात द्यायला सुरुवात केली. म्हणजे इस्लाम पण मला वेगवेगळ्या पद्धतीने गवसला ना. मी काय नमाज वगैरे पडायला अजून शिकले नाही, पण मी रोजे करायला लागले. आणि मी असं ठरवलं की जगभरात लोक जे आता फास्ट करतात आपण करून बघावा. आणि मग माइंड ओव्हर मॅटर अशीच आहे ना ती पण कॉन्सेप्ट. अच्छा. तर ती यू आर बेसिकली ट्राईंग टू कंट्रोल युअर माइंड, राईट. इट्स नॉट अ बॅटल ऑफ बॉडी, बॅटल इज ऑफ माइंड. तर ते करूया. मग आपण 2% आपल्या इन्कमचं हे द्यायचं असतं, 2% भाग हा कुठल्या तरी कामाला, धर्मादाय कामाला द्यायचा असतो. तर तो आपण एज्युकेशनमध्ये टाकू, आपण शिक्षणामध्ये मुलांच्या मदत करू. आणि मग त्याची प्रत्येकाची रिइंटरप्रिटेशन आपण करू शकतोच. कारण आपण कुठल्याही धर्मामधून आपण फेमिनिझम सोडणार नाहीच आहोत. तर तेव्हा आपण असं म्हणायचं की हे आपण लोकांना जेवायला घालण्यापेक्षा आपण त्यांना शिक्षण देऊ ज्याच्यातून पुढच्या पिढ्यांचं काही कल्याण होऊ शकेल. सो यू ऑपरेट दॅट वे. तर मग तू जर म्हणशील की आता नेमकं तू काय करतेस, तर ह्या गोष्टी करते ज्या मला खूप लिमिटेड स्कोप आहे असं वाटतं. पण कारण जे माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलं ते मला शक्य नाही असं मला लक्षात येतं, माझ्या ताकदीने सुद्धा आणि बदललेल्या वातावरणामध्ये सुद्धा. प्रत्येकाचा पिंडही वेगवेगळा आहे. पण ह्या गोष्टी मग मी करते की मी स्वतः शिकवते. क्लासरूम इज ऑलवेज अ स्टेज, इज अ पॉलिटिकल स्टेज. वी ऑल यूज दॅट ॲज अ प्रॉपगेंडा स्पेस इन अ वे. आणि पुढची पिढी आपण त्यांच्याबरोबर राहतो आणि खूप मला त्यांच्याबरोबर मजा येते. पुढच्या पिढी मला फार आवडते ती जनरेशन. अनेक प्रकारे 20 वर्षाची मुलं मला फार आवडतात. ती फार मजेशीर असतात. त्यांची चेष्टा मस्करी आणि हे पण खूप गमतीदार असते. ते मला शिकवायला येतात तेव्हाही मला फार मजा येते. आणि मग मी त्यांची चेष्टा परत केली की त्यांनाही मजा येते. त्यामुळे माझा क्लास हा फार असा गमतीदार स्पेस असते. कारण मी काही त्यांना रागवत बिगवत नाही, मी त्यांची चेष्टा करत राहते सारखी. काय कराल ना तुम्ही, कमाल आहे बघा आता हे. म्हणजे त्यांना मी आधी पहिल्याच दिवशी सांगते की माझ्या वर्गातनं नेहमी मला समजतं की खूप सारे आंटीज आहेत. मग ते म्हणतात की काय आंटी म्हणजे काय आहे की असं की म्हणजे दुसरे लोक फालतू आहेत, आम्ही जे करतो तेच बरोबर आहे, आम्हाला सगळं समजलेलं आहे, आमचं जेवण छान, आमचा धर्म छान, आमचे कपडे छान, आमचं नाक छान वगैरे वगैरे असं. आणि वो क्या है बाकी लोग समजते हैं, कुछ भी नहीं आता किसी को. हाँ क्या कपडे पहन के घूम रही है, हाँ वो लोग देखो उधर किस कर रहे हैं. अशा टाईपचे जे लोक असतात त्यांना मी आंटी समजते. आणि मग हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं की मग तिसऱ्या क्लासला मी कोणीतरी म्हणतं की हा साउथ इंडिया में ऐसा थोड़ी होता है, ये गलत है मॅम. मी म्हणते ये आंटी का नाम क्या है. मग ते लगेच बाकीचे हसायला लागतात. मी म्हणते अरे मिल गई आंटी. अच्छा याचं नाव सुशांत आहे का. या आंटीचं नाव हा 19 वर्षाचा जो आंटी आहे त्याचं नाव सुशांत आहे.
अच्छा अच्छा. असं मग ते खूप गमतीदार होतं आणि त्यांना कळतं मी काय म्हणतेय ना. Right. मुलं हुशार आहेत आत्ताची, कारण त्यांचं एक्सपोजर वेगळं आहे आणि ही तशी इक्विप्ड पण आहेत, टेक्नॉलॉजी वगैरे समजणारी मुलं आहेत. त्यामुळे त्यांना शिकवताना एक मजा येतेच. Yeah. मला तुझ्या इतर पुस्तकांबद्दल पण विचारायचं होतं. तू इतर काय लिहिलंयस भट्ट भवानी खेरीज त्याच्याविषयी सांग. एक पहिलं पुस्तक होतं ते असं एक अँथॉलॉजी ऑफ मेमोआर्स होतं. त्याच्यात 15 लोकांनी 1992मध्ये मुंबईत झालेल्या दंगलींबद्दलच्या आठवणी लिहिल्या आहेत. 2017मध्ये आलेलं पुस्तक आहे. इट वॉज कॉल्ड बाबरी मस्जिद 25 years on. आणि ते माझं फक्त कलेक्शन होतं, म्हणजे मी एडिटर होते. मी आणि रामू रामनाथन ह्यांनी एकत्र केलं आणि इरफान इंजिनियर असे आम्ही तिघं त्याचे एडिटर्स होतो. आणि त्याच्यात बऱ्याच लोकांनी, शैला सरपुती, रेखा ठाकूर, शमा दलवाई, असं अशा ॲक्टिव्हिस्टांनी, मग त्याच्यानंतर सुषमाताई देशपांडेंनी, जॉय वगैरे असे काही लोकांनी, आर्टिस्टांनी, 2-3 पत्रकारांनी अशा लिहिलेल्या त्या आठवणी आहेत. आणि तसं ते हार्रोइंग टाईपचंच आहे, म्हणजे ते आत्ताही बघशील तर ते गंभीरच आहे ते राईटिंग. मग त्यानंतर 2 वर्षांनी माझं मोनोग्राफ आलं, विचारग्रंथ म्हणतो ज्याला आपण. ते माझ्या PhDच्या कामावर होतं आणि त्याचं नाव आहे बँड्स अँड बार गर्ल्स, परफॉर्मिंग कास्ट इन मुंबईज डान्स बार्स. तर ते पण इंटरेस्टिंग होतं पुस्तक. ते डान्स बार बंदी जी झाली 2005मध्ये, तर त्याच्यामध्ये त्याचा माझा रिसर्च क्वेश्चन सिम्पल होता, वाय दिस बॅन. आणि मग एक्सटेंडेड रिसर्च क्वेश्चन इज इफ एव्हरीथिंग एल्स इज गोईंग ऑन, म्हणजे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री पण चालू होती, सर्विंग दारू वॉज नॉट अ प्रॉब्लेम, सिंगिंग वॉज नॉट अ प्रॉब्लेम, डान्सिंग इज नॉट अ प्रॉब्लेम. मग हे सगळं एकत्र डान्स बारमध्ये आल्यानंतर का त्रास होतोय, तर मी त्याचा, आपण ज्याला प्रिझम म्हणतो, म्हणजे आपण जेव्हा रिसर्च करतो त्याच्यामध्ये एक मेथडॉलॉजीचा अर्थ असा आहे की मेथड काय आहे आणि आयडिओलॉजी काय आहे, आणि ते एकत्र येऊन मेथडॉलॉजी बनते. आपण ज्या रिसर्च मेथड्स वापरतो त्या सगळ्यांच्या सारख्या असतात, पण आयडिओलॉजी प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि मी कास्ट आणि जेंडरच्या एका प्रिझममधून मी जगाकडे बघते. तो एक चष्मा माझा आहे असं आपण जर समजलं तर मी वाय दिस बॅनचं उत्तर या कास्ट जेंडर लॉ अशा प्रिझममधून शोधायचा प्रयत्न केला आहे त्याच्यात. आणि माझं असं म्हणणं तेव्हा पडलं की जातीनिहाय जी वर्गव्यवस्था आहे आणि जे श्रमाचं जे मोल ठरवलं गेलं आणि मूल्यमापन केलं जातं त्याच्याशी संलग्नित असा हा विषय आहे. त्याच्यात असं झालेलं आहे दॅट यू हॅव डिसाइडेड दॅट विमेन ऑफ लोअर कास्ट अँड लोअर क्लासेस मस्ट अर्न अ सर्टन काइंड ऑफ अमाऊंट. दे शुड नॉट अर्न मोर दॅन दॅट. वेन women of that class come to the dance bars and start earning too much money, quote unquote, then that becomes a problem, because that then shakes our idea of how caste economy must work. या बायका जेव्हा पूर्वीच्या काळात किंवा अजूनही जेव्हा सेक्स वर्कर्स म्हणून काम करतात तेव्हा त्या खूपच कमी कमवतात आणि त्यांची प्रतिष्ठा ही फारच कमी असते. पण जेव्हा त्या डान्स बारमध्ये येतात तेव्हा त्यांचं प्रतिष्ठाही बदलते, त्यांचं श्रम बदलतात आणि त्यांना पैसा वेगळ्या पद्धतीने मिळतो. ह्या सगळ्याचा त्रास म्हणून मग पुढे सगळं त्याच्यावरची जी मुलामा जो सगळा होता त्यावेळेला तो होता भारतीय कल्चर, महाराष्ट्रीयन संस्कृती, आमच्या मुलांना नादाला लावतायत, आमची मुलं आयांचे मंगळसूत्र नेऊन विकतायत वगैरे वगैरे. पण हा जो सगळा प्रकार होता दॅट द ग्रोसरी मनी इज बिंग स्पेंट ऑन द डान्स बार्स, दॅट विमेन अँड चिल्ड्रन ॲट होम आर सफरिंग, दे आर स्टार्विंग. पण मुद्दा हा होता असं मला वाटतं. आणि ते पुस्तक तसं खूपच इंटरेस्टिंग आहे. ते मराठीत नाही आहे, ते इंग्लिशमध्ये. हे मला पुढे तुला विचारायचं की
भट्टनबाबांनी लिहिल्यानंतर तुला असं जाणवलं का की आपण वेगळ्याच प्रकारच्या वाचकांपर्यंत पोहोचू शकतो जर आपण वेगळ्या भाषेतून लिहिलं तर? आणि तू मराठीतून काही लिहायचा विचार करतेस? दोन्ही भाषात माझे वाचक माझ्यावर फार प्रेम करतात. हो, अर्थातच. त्यामुळे आणि दोन्हीचा वेगवेगळा वाचक वर्ग आहे. राईट. मराठीचा वाचक वर्ग हा मला फार आवडतो, कारण त्याच्यात डायरेक्ट असं भिडणारं डायरेक्ट मला प्रतिक्रिया वगैरे आल्या, त्यामुळे मला फार मजा येते. म्हणजे तुझं पण डायरेक्ट मी वाचलं, मला खूप म्हणजे आपण मैत्रिणींना भेटतोय असं वाटतंय, कारण मैत्रिणींनीच लिहिल्यासारखं लोकांनी लिहिलंय मला. आणि नव्या खूप मैत्री त्याच्यातनं मिळतात. दुसऱ्या बाजूला इंडियन एक्सप्रेस आणि इंग्लिश रायटिंग जे आहे ते पॉलिसी सर्कल्समध्ये जातं. लोक जजेस, लॉयर्स, पॉलिसी मेकर्स ते वाचतात, आणि ते सुद्धा ॲज अ लिगल स्कॉलर दॅट इज ऑल्सो अ विश की आपल्या लिखाणाने काहीतरी बदलेल, असं आपल्याला नेहमी पॉलिसीवर आपला काही परिणाम होईल, आपण जे म्हणतो ते कुठेतरी बदलेल काही, याच्यासाठी सोशल सायंटिस्ट प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे ते दोन्ही करायला पाहिजे असं मला वाटतं. मला हिंदीत पण लिहायची खरी इच्छा आहे, पण मला तितकी येत नाही लिहिण्या इतकी. पण मी प्रयत्न केलेले आहेत छोटे काही पीसेस याच्यातले. हे पुस्तक ॲक्च्युली उर्दूत, हिंदीत, निदान पेपरांमध्ये यावं असा काही प्रयत्न चालू आहे. पुस्तक म्हणून छापणं हा एक तापदायक आणि दुःखदायक प्रकार आहे. ते छापा, ते विका, ते सगळंच मार्केट डील करत बसा. पण पेपरांमध्ये जर आवडलं तर मग उर्दूमध्ये आलं तर त्याच्यात उर्दू ऑडियन्ससाठी फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, हिंदी ऑडियन्ससाठी फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, पण सगळ्या ऑडियन्सला जाणार नाही. कारण मराठी असं आता जेव्हा मी उंच माझा झोका या सिरियलबद्दल, रानडेंबद्दल आणि ब्राह्मण सुधारकांबद्दल लिहिलंय, ते उर्दूत आणि हिंदीत जाऊन काय करेल? पण त्याच्यातल्या बाबर कोण होता हे उर्दूत जाऊ शकतं, हिंदीत जाऊ शकतं. तवायफ आणि घरेलू बायकांबद्दल जे लिहिलेलं आहे ते दोन्ही त्या भाषांमध्ये जाऊ शकतं. त्यामुळे तसं काही लिखाण हे सर्वव्यापी आहे, काही हे आपण एका विशिष्ट समूहासाठी लिहिलेलं असतं, त्यातल्या इडियम्स आणि बोली आपण वापरलेल्या असतात आणि त्यांच्याशी वेगळा संवाद असतो. तर त्यामुळे ते आहे. काही ठिकाणी कोकणीचाही वापर आहे, तर ते असं वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मराठीमध्ये अजून लिहिण्याचं वेगळ्या पद्धतीचं लिखाण नाही, कारण हे ललित गद्य आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे तू कथाही लिहितेस? नाही फार येत मला फार इमॅजिनेशन नाही आहे. हां, कारण मी तुझी एक कथा वाचल्याचं मला आठवते, बहुधा दिवाळी अंकामध्ये कुठल्या ते मला आता आठवते. मयत होती. एकच लिहिली आहे. ओके. फार चांगल्या कथा नाही आहेत मला, कारण माझ्या आजूबाला कथा लिहिणारे लोक असल्यामुळे. बॉडी समरदादाची आहे बकऱ्याची बॉडी, भयंकर आहे ना ती. बाबा पण लिहितो माझा, हमीद काका लिहायचे, खालिद दादा लिहितो, खालिद दलबाई दुसरा आतेभाऊ. त्यामुळे तसे लिहिणारे लोक आहेत, पण आम्हाला ते काही कथांचं वगैरे, कथा कविता असलं काही कलाकारी अंग नाही आहे जरा. ह्या पद्धतीचं एक वास्तव दृश्य टाईपचंच लिखाण मी करते, आणि हेही मला गेल्या एक 5-10 वर्षात गवसलेलं आहे. रायटर पण मी तशी उशिरा झाली आहे खरं म्हणजे वयाच्या. पण आधीची दोन्ही पुस्तकं मराठीत आली तर म्हणजे मला असं वाटतं की हे आपण प्रकाशक ऐकत आहेत असं म्हणूया, आणि त्यामुळे ते असं आपल्याला म्हणतील तेव्हा आपण जरूर करू. पण आत्ता मराठीत दुसरं काही, हेच जे मी छोटं लिहिते ते आत्ता मराठीत पुढचं मिळून साऱ्यासाठी प्रयत्न आहे. सदर आहे जे चालू करायचंय, पण तेही मला आत्ता द्यायचं होतं. त्यामुळे ते तुला माहितीच आहे बघ, रायटर्सचा सगळ्यांचा हा एक गोंधळ असतो की डेडलाईन्स कधीच पाळत नाही कोणी. त्यामुळे तो एक आहे. दुसरं माझं सध्याचं तू विचारत होती काय लिहिते, तर एक तर मी आजीचंच माझ्या चरित्र लिहायला घेतलं होतं इंग्लिशमध्ये. तिचं आहे पुस्तकं सगळी मराठी, तर ते एक आहे असं एक. पण तेही कठीण वाटतंय मला सध्या, कारण तिची सगळी वैचारिक पुस्तकं वाचा, मग ती जिरवा आणि मग लिहा. ती एक मोठा एक प्रवास आहे, तो मला जरा असा डॉन्टिंग दिसतोय. दुसरं एक छोटेखानी मला ॲक्टिव्हिस्टांवर काही लिहायची इच्छा होती. म्हणजे आईलाही मी म्हटलं होतं की जे कार्यकर्ता म्हणून आलेले अनुभव असे हे करूया, म्हणजे व्यक्तिचित्रण नाही, म्हणजे आत्मचरित्र नाही,
कुठे जन्माला आलात, कुठली आमटी खायची, भात खायचा, हे सगळे आपण जे आत्मचरित्रात लिहितो त्या टाईपचं नाही. एक what does it mean to be an activist in these kind of current times? What do we tell the young generation? तरुण लोकांना समजा, कारण ॲक्टिव्हिस्ट म्हणजे एक टाईप आहे की नाही, जुळी, हां, किंवा सिल्कची साडी आणि हे हां, तर ते ॲक्टिव्हिस्ट म्हणजे काय असू शकतं, काय प्रकारचे अनुभव येऊ शकतात. आणि फार असं रिच आयुष्य असलेले ॲक्टिव्हिस्ट माझ्या आजूबाजूला आहेत. एकेकाला पकडून मी जर 10-15 पानं त्यांची लिहिली तर एक असं, तर ते कारावान टाईपचं जे काय असतं ना, त्या टाईपचं किंवा आउटलुक किंवा अशा ठिकाणी काही लिहिता येईल का असा मी विचार करते. त्याचं काही अजून झालेलं नाही. आणि एक मी लव्ह जिहादवर पुस्तक लिहायला घेतलं आहे, त्याचे 1-2 चॅप्टर्स झालेत लिहून. या वर्षी बहुतेक ते होईल इंग्लिशमध्ये. आणि त्याच्यात हीच संकल्पना आहे की लव्ह जिहादमध्ये बेसिकली हायपर व्हिज्युअलाइज आपण ज्यांना करतो, या 2 हिंदू बायका आणि मुस्लिम पुरुष हे हायपर व्हिजिबल आहेत. त्यांची खरी काय परिस्थिती, हायपर व्हिजिबल बद्दल जरा थोडं विस्ताराने सांग. हायपर व्हिजिबल म्हणजे कसं, आपल्याला सारखं वाटतं की हिंदू स्त्रिया अशा खूप अशा घेरलेल्या आहेत त्या मुस्लिम पुरुषांनी, आणि मुस्लिम पुरुष येऊन ह्यांना जर नादाला लावले नाहीत तर मग ह्या किती असं प्युअर असं इनोसंट टाईपचं आयुष्य जगतील. फार अशा देवी म्हणून पूजल्या जातील हिंदू घरांमध्ये, आणि नवरे म्हणजे असे प्रेमाने लाडाने त्यांना ठेवतील, आणि आईवडील त्यांना गौरीसारख्या नखरात ठेवतील. आणि तसं काही नाही आहे. ही सद्यस्थिती काय आहे आणि बायकांची या देशामध्ये काय परिस्थिती आहे हे सांगणारा एक चॅप्टर आहे. मोठे चॅप्टर, 3च चॅप्टर आहेत त्या पुस्तकात. हा एक चॅप्टर आहे. दुसरं, मुसलमान पुरुष म्हणजे नेमके काय आहेत, आणि ते हिंदू बायकांना नादाला लावत नसतात तेव्हा त्यांचं लाईफ काय चालू असतं, सामाजिक राजकीय परिस्थिती काय आहे, आर्थिक काय आहे मुस्लिम समाजाची, हा दुसरा चॅप्टर आहे. आणि इनव्हिजिबल केलेलं काय आहे या लव्ह जिहाद डिबेटमध्ये, ते म्हणजे जातीव्यवस्था. म्हणजे या देशामध्ये फक्त हिंदू मुस्लिमच आहेत, आणि ते सुद्धा हिंदू बायका आणि मुस्लिम पुरुष, आणि बाकी काहीच नाही आहे. आणि जे नाही आहे, जे नको आहे दिसायला, ते म्हणजे जातीव्यवस्था आहे. तो जो द एलिफंट इन द रूम जो आहे तो 3रा चॅप्टर आहे. असे 3च चॅप्टर आहेत त्याच्यात. आणि पहिला इंट्रोडक्शन आहे माझं, जे पर्सनल आहे, पर्सनल अनेक्डोटल. कारण माझं लव्ह जिहादवर तर मोठ्या प्रमाणावर आलं होतं. ते थोडं सेलिब्रिटी स्टेटस तिथून चालू झालं होतं ना, की ते तनिष्कच्या ट्रोल्सनी जे काय केलं त्यावेळेला मी लिहिले होते आर्टिकल्स, तर ते तिथून चालू केलेलं आहे. पर्सनल लेव्हलचं मॅटर तिथे आहे. पण थोडं काय होतं, मला खूपच तेव्हापासून पर्सनल मी लिहावं अशा जास्त मागण्या आल्या, आणि मी त्या मग नाकारत गेले. सुरुवातीला 1-2 पर्सनल लिहिल्यानंतर मग मी म्हटलं की बस झालं. कारण मी किती दिवस लोकांना पर्सनलच सांगत बसायचं, कारण माझं काही तसं काम नाही आहे ना. आणि मग बरेचदा असं लोक, मग आत्ता सध्या ते एक जरा गमतीदारही चालू आहे की म्हणजे आता लव्ह जिहादचे म्हणजे आता नवीन जे कायदे येतात, महाराष्ट्रातही येऊ घातला आहे, मग सारखं असा एक सूर असतो की आंतरजातीय आंतरधर्मीय जोडप्यांनी या प्रकारचा आता ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे, किंवा या नवीन लढ्याची काहीतरी तुम्ही लीडरशिप करायला हवी. अरे म्हणजे हे तर विनोदीच आहे. म्हणजे तुम्ही लग्नही बाहेर करू नका, आणि तुम्ही गोष्टींची लीडरशिप पण करू नका, आणि तुम्ही काहीच करू नका. म्हणजे काय चालू आहे हे? सब कुछ हम ही करेंगे तो आप क्या करोगे? म्हणजे तू तैरने जा में कपडे सांभाळताय असं कशाला? तुम्ही पण उडी मारा ना, जरा पोहा वगैरे ना. म्हणजे आम्हीच सगळं करावं, मग तुम्ही काय करावं दादा? तर ते एक मला फार गमतीदार वाटत असतं की मला येतच असतात निमंत्रण आणि मी सपशेल नाकारते. मी त्या टाईपची आहे जरा. पण माझ्या आईला, वडिलांना आणि अशा आजूबाजूच्या जी अशी जोडपी आहेत त्यांना खूप येत असतात, आणि मला ती गंमतच वाटते की अरे पण तुम्ही काही करा ना. म्हणजे मूव्ह ऑन, पटापट काही करायला आता सुरुवात करा, आणि प्रेमही करा ना जरा.
आणि चालू आहे लग्न बिग्न. तर त्यामुळे मी बहुतेक मला जे आता लिखाणासाठी तू लव्ह जिहादवर लिही आणि तू पर्सनल लिही किंवा तू पॉलिटिकल लिही, मी दोन्हीलाही नकार देत आहे. हे सगळे नकार ठीक आहे, पण तू मराठीत मात्र लिही किंवा तुला लिहिणं शक्य नसेल तर तू कुणाकडून तरी भाषांतरित करून हे पुस्तक लिहिताना मी इंग्लिशमध्ये लिहिते. एक तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, असं असं लिहिता येतं. मराठीत मी अजूनही अशी लिहिते. अच्छा, मराठीत पण असं असेल ह्याची सवय करून करणार इन्शाल्लाह. तर थँक्यू सो मच मेघना. थांब, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे ज्याच्याबद्दल आपण पुरेसं बोललो. श्रोते हो थांबा. तर माझ्या डोक्यात असं होतं की मी अलीकडे असं अनेकदा ऐकलं अनेक ठिकाणी की स्त्रिया बदलल्या आणि स्त्रियांना स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, त्या एकमेकांशी शेअर करतात, त्या स्वतःसाठी सेफ स्पेसेस क्रिएट करतात. पण पुरुषांनाच बेसिकली या बदलत्या वास्तवाशी जमवून घ्यायला तितकंसं जमलेलं नाहीये आणि ते कन्फ्युज आहेत आणि त्यातून एकाकी पडतायत, चिडतायत, वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होत आहेत. तर ह्याच्याविषयी तुझं मत काय आहे मला उत्सुक आहे. खरं तसं, कारण पुरुष प्रधानता म्हणजे काय फक्त बायकांच्या विरोधी थोडी आहे, पुरुषांच्या विरोधात आहेच ना. लहानपणापासूनच रडू नको मुलगा आहेस करतात आणि खरंच करतात. म्हणजे मला वाटायचं नाही करत आता. क्या कर रहे हो लडके हो, असं मी आत्ता ऐकते. 4 वर्षाच्या पोरांना म्हणतात अरे बिचारा रडणार नाही तर काय. मी आतापर्यंत रडते, पण शेवटी आता मी मुलगी आहे. तर म्हणजे पुरुषांना कठीणच आहे. म्हणजे कुठल्याही गुलामगिरीच्या ह्याच्यामध्ये गुलामांना ठेवायचं तर त्या मालकाला सुद्धा शेवटी स्वतःला सतत तसं हे करत राहावंच लागणार ना, राखत. सोपं काम थोडी आहे हे. तर त्यामुळे आहेच पुरुषांचा प्रॉब्लेम. पण बायकांनी किती सेफ स्पेस तयार केल्यात वगैरे यावर मला आय एम नॉट सो शुअर. म्हणजे आपण मैत्रिणींमध्ये करतो, पण ते मग मित्र आपल्याला वापरतच असतात. ॲक्च्युली इमोशनल लेबर हे आपण बायकांनाही देतो आणि पुरुषांनाही देतो. पुरुष एकमेकांशी बोलत नाही, येत नाही का बायकांशी बोलायला. आपण सगळे पुरुषांचे दुखडे आपण ऐकतो, एकमेकींचे ऐकतोच, पण पुरुषांचेही आपणच ऐकतो, कारण ते एकमेकांना नाही सांगत. ते एकमेकांना आपले सेक्स स्टोरीज सांगतात. कोण कोणाबरोबर किती झोपले या पद्धतीच्या सगळ्या स्टोरीज पुरुष एकमेकांना सांगतात आणि रडायला ते बायकांकडे येतात. त्यामुळे त्यांना मित्र एका गोष्टीसाठी असतात आणि मैत्रिणी दुसऱ्या गोष्टीसाठी असतात. तर ते म्हणजे ज्या काय चांगल्या मैत्रिणी त्यांच्या असतील त्या हे कामं करतात आणि आपण जर चांगल्या मैत्रिणी असू तर आपण त्यांची रडणे आणि दुखणे काढत असतो. हां, त्यामुळे त्यांना बरं चाललेलं आहे त्यांचं. आता त्यांची ती गरजच निर्माण झालेली नाही आहे, कारण हा जो सगळा सेटअप आहे त्याच्यामधला पेट्रियार्कीमधला जो सक्सेसचा सेटअप आहे तो मिळी पेट्रियार्कल आहे. असं नाही की पुरुष फक्त पुरुष आहेत म्हणून त्यांना पुढे जायला मिळतं. एंटायर सेटअप इज मेड सो दॅट अ ह्युमन बिईंग दॅट इज ऑफ अ मेल टाईप विल सक्सीड. राईट, यू आर व्हेरी राईट. हां, म्हणजे मग आपल्याला इरॅशनल म्हणणं सोपं जातं या सिस्टीममध्ये. मला स्वतःलाच वाटत असणार की मी वेडीबाई आहे, कारण मी प्रत्येक गोष्टीला इमोशनल रिॲक्शन देते. माझी रिॲक्शन रॅशनल नसते. मी मला मनात वाटतं तसं करते, तसं मी लोकांशी वागते आणि मी विचार करत नाही की हा समोरचा माणूस काय बरं. म्हणजे आय हॅव टू केटर माय रिॲक्शन टू अ पर्सन बाय हिज ऑर हर परसेप्शन ऑफ मी. ह्या सगळ्याचा हुशारीने विचार करून मी ते जर करत नसेल तर मग माझा सक्सेसचा रेट कमी होत जाणार. राईट. आणि ह्या सगळ्या ज्या फेमिनिन क्वालिटीज आहेत त्या मग सक्सेसपासून दूर राहणार. या प्रकारच्या ॲनालॉजीमध्ये थोडं सायकोअनालिस्ट वगैरे करत असतात. एक 1960sमध्ये केलेलं पुस्तक आहे एथिक ऑफ केअर म्हणून. ती कॉन्सेप्ट आहे फेमिनिझममधली की एथिक ऑफ राईट्स इज रन बाय अ मेन आणि एथिक ऑफ केअर इज बेसिकली डिटरमाइंड अँड केटर्ड टू बाय विमेन. आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की बेसिकली सगळं हे एंटायटलमेंट राईट्स बरोबर चूक असं बायका बघत नाही. ते त्या वेळेला काय जमतंय, त्या वेळेला कोण बिचारं आहे, मुलं समजा हे तर कोणाला गरज आहे माझी जास्त आत्ता,
अशा ह्याने ते बघत जातात. म्हणून आपण व्हल्नरेबिलिटीला पटकन रिस्पॉन्ड करतो. गंमत अशी आहे त्याच्यामुळे मी असं म्हणत असते की त्यामुळे नॉन अग्रेसिव्ह पुरुष आपल्यासाठी जास्त डेंजरस असतात. कारण खरं तर असं दाखवलं जातं की तो मॅचो पुरुष असतो त्याला बायका भाळतात. तसं नाही आहे. बायका या पोएट, भारतीय बायका या पोएट, म्युझिशियन, रायटर, शायर असल्या लोकांना भाळतात. द मदरिंग इन्स्टिंक्ट. ह्या मदरिंग आणि व्हल्नरेबल आणि असल्या सगळ्या आपल्या ज्या इन्स्टिंक्ट्स आहेत त्याच्यामुळे आपण नॉन अग्रेसिव्ह पुरुषांकडे जास्त आकर्षित होतो. आणि ते भयंकर स्टबन असतात. कारण पुरुष नसतात असं नसतं त्यांचं ना. त्यांनाही तेच शिकवलेलं असतं ना की दीदी करके देगी बेटा. घरात काय शिकवलेलं असतं त्यानुसार बघा ना. पुरुषांना असं शिकवलेलं नसतं ना की दुसऱ्याला आपण काही केअर करायचं आहे. आपण ते एक एथिक म्हणून आपण मुलांना शिकवलेलं नसतं की आपण दुसऱ्याची काही सर्व करायच्या आहेत गोष्टी, त्याच्या भोवती आपण बघायचं आहे, त्याच्या मूडनुसार आपण काही वागायचं आहे. हे सगळं पुरुषांना शिकवलेलं नसतं, ते बायकांना शिकवलेलं असतं. आणि त्यामुळे आपण आपल्या सगळ्या इन्स्टिंक्ट्सना सूर्य आणि सूर्यफूल असं सतत चालू राहतं. त्यामुळे तर ते बदलणार कसं? त्यामुळे पुरुषांची परिस्थिती खराब आहे म्हणजे कशी आहे? माझे बाबाही म्हणायचे अरे अरे आता बरं झालं मी त्या पिढीतच जन्माला आलो, पुढच्या पिढीत तरी पुरुष इतके वेडे आहेत. म्हणजे पुरुषांचं काही खरं नाहीच आहे. पण तेव्हा बिचाऱ्या बायका आम्हाला बघत होत्या बिचाऱ्या, आता शाळा झाल्या आहेत आणि त्यामुळे गेले या पुरुषांची आता वाट लागणार वगैरे वगैरे, कारण मूर्खच आहेत ते. तर मी म्हणायची कशाला? तुम्हा मूर्खांचं जसं केलं तुमच्या बायकांनी आणि आयांनी तशा आम्ही करतोय मूर्खांचं. त्यामुळे नवरे बरे असतील तर मित्र असतात, भाऊ असतात, करायचं आपण काही सोडत नाही. आणि त्यामुळे मला ऐकून त्यांची काही परिस्थिती गंभीर वगैरे झालेली आहे असं काही विशेष वाटत नाही खरं सांगायचं तर. कारण सिस्टीम इज मेंट फॉर देअर सक्सेस अँड टू ॲक्च्युली सर्व्ह देम. पण सक्सेसची कल्पना ही पण त्यांनी तयार केलेली आहे ना, आणि ती सगळ्यांची तशी नसू शकते. त्यामुळे ज्यांची कल्पना तशी नाही आहे, ज्यांना चाकोरीतून थोडं बाहेर पडायचं, त्यांच्याकरता पण हे कठीणच आहे एका प्रकारे. हो, ते मला मान्य आहे, ते आहेच. पण चाकोरीतनं बाहेर पडले म्हणून ते बायकांसाठी चांगले झाले असे काही होतील असं परत नाही. मग मला वाटतं इकडे अजून एक दुसरी मुलाखत सुरू करेल. थँक्यू सो मच, खूप मजा आली. थँक्यू. आणि श्रोत्यांनी आत्तापर्यंत शेवटपर्यंत ऐकलं असेल तर त्यांचे विशेष धन्यवाद.